देखने को मिला, तो उनके बारे में क्या कहना चाहोगे? उनका ही सपोर्ट है जो टीम इतना आगे बढ़ रही है। उनका एक्सपीरियंस लेके काफ़ी बच्चे खेल रहे हैं, अच्छा कर रहे हैं, जो नए नए बॉलर है, यंगस्टर है, उनको ही उनका ही सुन के अच्छा कर रहे हैं। मैं खुद उनसे ही उभर के आया हूँ। क्या बात आहे. तर आपको बी ऑल द बेस्ट. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम कुरवलीपाडानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर जाऊया आपण संगीत कक्षामध्ये. थोडा वेळ आपण संगीत ऐकणार आहोत आणि लगेच आजच्या दिवसातील अंतिम सामन्याला सुरुवात करणार आहोत. खेळपट्टीवर सज्ज आणि पहिल्या चेंडूवर हाणाघाती प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क, विकेटच्या बाहेर. 6 धावांचा आणि षटकार. मधून या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. विस्फोटक सुरुवातीसाठी खरं तर कामरानला ओळखलं जातं. चला आमचे बाउंड्री पॉइंट्स व्हॉलेंटियर्स, आपण सीमेचा ताबा घ्या कारण आता इव्हनिंग सेशन शेवटचा सामना आहे. चेंडू लवकर आतमध्ये येऊ द्या. खरं तर आता सायंकाळचा सत्र आपण जर विचार केला अजयजी, आता या मैदानावर सोसाट्याचे वारे सुटलेले असतात आणि बॉल भरपूर बाउंड्री पासून दूर जाऊन पडत असतात. सो आता वेळ जास्त लागेल. तर आमचे बाउंड्री बॉय मी आपल्याला विनंती करतोय की आपण सीमेच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय अमर पुन्हा सज्ज. षटकार आलाय त्याच्या ओव्हरमध्ये. टप्प्याचा बॉल बॅक टू बॅक, दुसरा बिग हिट. 2 इन अ रो, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग, सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार. लूज गेंद थी, बिल्कुल सही बजागे के मुंह से भी यही शब्द निकला है यहाँ पर जो हमारे कमेंट्री बॉक्स में मौजूद है. शॉट ऑफ लेन गेंद
और कितने अच्छे पोजीशन में आकर उसको हुक किया था। जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर छाप पड़ चुकी थी 6 रनों की। बैक टू बैक छक्के निकलते हुए कामरान सोच कर ही आए हैं कि धुआंधार बल्लेबाजी करनी है और इसी तरह से बल्लेबाजी करते हैं। यही उनका अंदाज है और यही उनका अंदाज दर्शकों को पसंद भी आता है। चांगली सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू इथे मात्र गोलंदाज अमरने हाताळले. 2 षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जी सुरुवात मात्र या ठिकाणी मिळणं गरजेची होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी आपल्याला मिळत असताना, कारण नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र या ठिकाणी करतोय संघ अर्थात SK स्पोर्ट राया. खरं तर कामरानचा आपण विचार केला, पहिल्या सामन्यामध्ये 44 धावा कामराननं बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये तो थोडासा अपयशी राहिला होता. मात्र आता महत्वाच्या सामन्यामध्ये क्वालिफाईड मॅच आहे, ट्रॉफीज पात्र ठरणारी ही लढत आहे आणि या मॅचमध्ये कमालीचं प्रदर्शन कामरान सध्या करत असताना राऊंड विकेटने अमर सज्ज होतोय. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, मिडॉनचा फिल्डर चेंडू खाली येतोय. प्रदीपची जजमेंट चांगली आहे आणि के यांचं भविष्यवाणी खरी ठरली आहे. प्रदीप जर चेंडू खाली आला तर तो झेल सोडणार नाही आणि अखेर प्रदीपने झेल पकडली आहे. फलंदाज बाद, कामरानची विकेट मिळाली आहे. समीर, मेरे ख्याल से बल्लेबाज कैरिड अवे हो गए, कुछ ज्यादा ही आक्रामक खेलने का प्रयास, हर गेंद पर छक्का लगाने का प्रयास कर रहे थे, जबकि 2 छक्के पहले उनके बल्ले से निकल चुके थे। तो कहीं ना कहीं यहाँ पर थोड़ा सा संयम भी दिखा सकते थे, लेकिन यही उनका खेलने का तरीका है। इसी तरह से खेलते हैं, इसी तरह से रन्स बनाते हैं और इसी तरह से कई बार आउट भी हो जाते हैं कामरान। 12 रन बनाकर आउट हुए कामरान कुंगले और वही स्कोर भी है राया टीम का 12 पर 1। नाही की मी म्हणेन की या कुठेतरी गोलंदाज अमरच्या वतीने कमबॅक पाहायला मिळाला, कारण 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र कुठेतरी कमरान मोठा फटका केला प्रयत्न होता, परंतु निकी त्याच्या अंगलेखी आलं असंच आपण म्हणू शकेल. नवीन फलंदाजी आईज हो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मात्र या ठिकाणी स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला नाही, कारण असं वाटलं की नक्कीच त्या ठिकाणी स्क्वेअर चेंडू येईल आणि तेच निर्णय आपल्याला पंचांच्या वतीने पाहायला मिळाला. इट इज वाईट. धावसंख्या पुढे जातो या 1 गडी बाद 13 धावा. जरूर कुठेतरी अतिरिक्त बाहेर काढण्याचा चेंडूचा प्रयत्न सुरू आहे सध्याच्या घडीला अमरकडनं. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय उजव्या हाताच्या बॅटरसाठी. राऊंड विकेटने जेव्हा जेव्हा उजव्या हाताचा बॉलर गोलंदाजी करत असतो, क्रीजच्या कोण्यापासून गोलंदाजी करतोय आणि थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. अवंतर धावीच्या साह्यानं धावफलक आता 13 वर जाऊन पोहोचले. अमर पुन्हा एकदा तयार. तो यावेळी मात्र लेंथ फार सुंदर होती. परफेक्टली वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. वाईट बॉल येईल का ह्याच अनुषंगाने चेंडूला सोडला. पाहूया आपण रिप्ले मध्ये. जबरदस्त लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूसाठी. खरं तर एक चांगला कॉन्सेप्ट आपण पाहतोय. 3 कॉमेंटेटर, आय थिंक कॉमेंट्री स्टुडिओ आता हे म्हणावं लागेल. 3 जण मिळून एकत्रित कॉमेंट्री करतात. कुठेतरी आंतरराष्ट्रीय लुक देण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन स्मॅश करायचं होतं. बॉल जातोय वाईटिश लॉंग ऑफला सचिनकडे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. कमालीचा कमबॅक आता आपल्याला पाहायला मिळाला असं म्हणावं लागेल. जी हाँ, और रणनीति भी बदलती हुई हमने देखी है गुरवलीपाड़ा टीम की ओर से। पहले मैच में मुझे अच्छी तरह से याद है मिलिंद ने शुरुआत की थी, काफ़ी खर्चीले रहे थे, लेकिन इस महत्वपूर्ण मैच में पावर प्ले का ओवर अमर करते हुए शुरुआत खराब रही, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए अमर। अंतिम गेंद 6 है पहले ओवर में, स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बेहतरीन शॉट वाइड मिडॉन के ऊपर से लॉफ्टेड शॉट खेला है। 4 रन मिलेंगे यहाँ पर अप्पू कुंगले को। और अप्पू कुंगले की बल्लेबाजी कितनी खूबसूरत रहती है जब वो बैटिंग करते हैं। तो समीर, मुझे तो ऐसे ही लगता है कि शायद दुनिया का सबसे आसान काम बैटिंग करना ही हो, लेकिन ऐसा नहीं होता है। ये अप्पू कुंगले का कमाल है। हम यदि क्रीज पर जाएंगे तो बहुत मुश्किल रहेगा हमारे लिए। ये लेंथ बॉल, थोड़ा सा क्रॉस बैटेड शॉट खेला और अपना स्पॉट पिक करते हुए शॉट खेला था उन्होंने। उनको पता था कि पावर प्ले है, लॉन्ग ऑन वाइडिश लॉन्ग ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है। ये पंछी हवा में उड़ते हुए, और गेंदे भी इस तरह से उड़ती रही है आज पूरे दिन भर। आणि या स्पर्धेने सुद्धा मात्र उंच भरारी आज घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु काय जबरदस्त फटक्या पाहिला आपण शेवटच्या चेंडूवर. फलंदाज अप्पूच्या बॅटमधनं पहिला चेंडू त्याने फेस केला. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर मी पाहू शकेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 18 धावा. एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपल्याला SK स्पोर्ट राय संघाची पाहायला मिळते. कुठेतरी महागडं षटक पाहिलं आपण अमरचं आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल या ठिकाणी मिलिंद. कुठेतरी मात्र वापसी करावी लागेल. जर अशा धाबा जर येत राहिल्या तर नक्कीच 40-50 पर्यंत नक्कीच धावसंख्या पोहोचू शकते.
जरूर. आणि एक गोष्ट नक्कीच ऑब्झर्वेशन केल्यानंतर योगी अजयजी लक्षात येते की मिलिंदला क्रमवारी राहिलीच नाहीये. जिथे संधी मिळेल, जिथे त्याला आणलं जाते, तिथे त्याला काम करावं लागतंय. हो, यावेळी मात्र रिव्हर्स फटका. व्हॉट अ शॉट. फॅन्टास्टिक टायमिंग बिहाइंड द स्ट्रोक. ब्युटिफुली प्लेड ओव्हर द बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. इट्स अ ह्यूज सिक्सर. माइटच्या बॅट मधून हा षटकार. और इनको तो क्रिकेट विरासत में ही मिली है. इनके वालिद बहुत ही बेहतरीन क्रिकेटर है रफ्तेजा. उनके ही कदमों पर कदम रखते हुए इस समय माइज स्विच हिट खेला है. संभवतः आज के दिन के खेल में लगने वाला ये सबसे बेहतरीन स्ट्रोक. जिस तरह से जिस कंट्रोल के साथ ये स्विच हिट लगाया है उन्होंने बैकवर्ड ऑफ द पॉइंट. लाजवाब टाइमिंग. ऐसे लगा कि कोई बायत के बल्लेबाज ने ये स्ट्रोक खेला हो. हवाई उस दिशा में बह रही है, उसका यहाँ पर जरूर फायदा उठाते हुए बल्लेबाज. धुआंधार शुरुआत देखने को मिल रही है इस महत्वपूर्ण मुकाबले में. एसके स्पोर्ट्स राया टीम की स्कोर इस समय 24 रन 1 विकेट के नुकसान पर. नॉन पावर प्ले ओवर्स का खेल शुरू हो चुका है और भव्य स्वागत मिलिंद का इस मैच में. जीतने वाली टीम सुपर 7 में पहुंचेगी. कल का पहला दिन था और कल की विजेता टीम जो रही भूमि 11 मांडा, उन्होंने भी सुपर 7 के लिए क्वालिफाई कर लिया है. आज भी हम देख रहे हैं कि टिटवाला परिसर की 2 टीमें अंतिम मैच में खेल रही है, यानी कि आज भी टिटवाला परिसर से ही टीम क्वालिफाई करने वाली है. बढ़िया गेंद इस बार. मौका बना है. गलत फहमी. वहां पर रन उपलब्ध नहीं था मेरे ख्याल से, लेकिन आगे निकले थे, फिर वापस लौटना चाहा माइज ने और उनका काम तमाम होता हुआ दूसरे विकेट का पतन. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलं. चेंडूची लेंथ पाहिली तर भरपूर वेगाने चेंडू हाताला अगदी इष्टांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि त्यानंतर पाहू शकाल सुंदर फिल्डिंगच्या फिल्डरकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर अतिशय चांगली फेकी. त्यानंतर योग्य त्या वेळी नक्कीच इष्टा उद्ध्वस्त केला. हे जे आपण नक्कीच शब्द नक्कीच वर्ड्स ऐकले अजय, हे वर्ड्स तुम्हाला नक्कीच एसके स्पोर्ट्स आपल्या संघाचे या कपिल मागेच्या मुखातून नेहमीच ऐकायला मिळत असतो. आणि तोच मात्र हा वर्ड्स आपल्याला मिलिंदच्या माध्यमातून ऐकायला आपल्याला गेला रे गेला बघ. क्या बात आहे. नाही, असा आत्मविश्वास असायलाच हवा प्रत्येक माणसामध्ये. मग खेळ क्रिकेटचा असो किंवा दैनंदिन आयुष्य जगत असताना आत्मविश्वासाने भरलेला प्रत्येक दिवस जावा प्रत्येकाचा. खरं तर कैलास पाटील आलेत, सावतगावचे उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान होणार आहात. आय थिंक जेव्हा या परिसरामधील असोसिएशनचे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत तेव्हा त्यांचाही संघ कदाचित असेल या स्पर्धेमध्ये. या चालू हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे सावत संघ. धावसंख्या 24, दुसरं षटक सुरू. खरं तर आपण मिलिंदच्या गोलंदाजीविषयी चर्चा करत होतो की मिलिंदला आता क्रमवारी राहिलेली नाहीये. कधी पॉवर प्लेचं षटक आता येतोय, कधी डेथ ओव्हर्स लॉग ओव्हर्समध्ये येतोय, अंतिम षटकासाठी तर आता कधी दुसऱ्या ओव्हरमध्ये येतोय. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, म्हणजे कॅप्टन जो रोल देईल तो प्ले करण्याची तयारी आमची आहे. क्या बात आहे. असा खेळाडू हवा प्रत्येक टीम मध्ये. जी हाँ, इसे कहते हैं टीम मैन. मिलिंद को पता है कि उनके लिए दिन उतना अच्छा खासतौर पर बॉलिंग में रहा नहीं है, लेकिन उसके बावजूद भी वो डरे नहीं है. उनको पता है कि उनके अंदर वो क्षमता है, वो वापसी कर सकते हैं और वापसी तो की है. पहली गेंद पर छक्का लगने के बाद बैट्समैन को बीट किया, रनआउट के जरिए हालांकि विकेट मिला है. और अब नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं दुर्गेश वाकड़े. शायद कदम चूक गए हैं गेंदबाज. बल्लेबाज अपने क्रीज में सुरक्षित थे. वहां पर अप्पू कुंगले. दुर्गेश एक ऐसे बल्लेबाज है जो बायत के बल्लेबाज है. ज्यादातर बल्लेबाज दाहिने हाथ के हैं राया टीम के पास. जाने दिया गेंद को ऑफ स्टंप के काफी बाहर. ये दिशाहीन गेंद है. अब ये गलती आप नहीं कर सकते हो. आपको विकेट मिला है, भले ही वो रनआउट के जरिए विकेट मिला है, लेकिन आपकी टीम को विकेट मिला है. तो वहां से नए बैट्समैन पर दबाव बनाने का मौका जरूर है आपके पास. लेकिन इस तरह से दिशाहीन गेंदबाजी होगी तो फिर बल्लेबाज को कोई परेशानी नहीं होगी. छोटी गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है. उस ओवर फील्डर मौजूद है मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के दरमियान. 1 रन से अपना खाता खोलते हुए दुर्गेश. योगी आप किस तरह से देख रहे हैं, राया टीम की क्या सोच हो सकती है? 4 ओवर में कितना स्कोर राया टीम बनाना चाहेंगी? नक्कीच अजय, आपण जर पाहिलं तर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर मात्र नक्कीच टिटवाला परिसरामध्ये अनेकदा स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर आले असतील आणि दोघांना चांगले डावपेच नक्कीच माहिती असतील. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं, जी सुरुवात आता सध्या आपण पाहिलेली आहे त्या सुरुवातीनुसार जर पाहिलं तर 4 षटकामध्ये किमान 50 धाबाचा नक्कीच जोडण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे राया संघाचा. आणि जर 50 धाबा जर इथून जोडल्या तर मात्र हा सामना जबरदस्त क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 4 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य विनोदजी बजागे यांच्या माध्यमातून नक्कीच
एक कॅमेऱ्यासाठी मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं करूया आपण आभार व्यक्त. जरूर जरूर ज्यांनी ज्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले खरं तर ही स्पर्धा सफल करण्यासाठी त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मिलिंद तयार. यावेळी मात्र रिव्हर्स फुल टॉस बॉल होता, सहजगत्या चेंडूला फेकून दिलाय सीमेच्या बाहेर. पॉइंट सीमेच्या बाहेर जाणारा हा षटकार रिव्हर्सच्या माध्यमातून अप्पूच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. गेंदबाज को सेटल ही नहीं होना देना चाहते हैं अप्पू कुंगले जैसे बल्लेबाज. इससे पहले माइज ने स्विच लगाया था और अब अप्पू कुंगले की बारी. पहले ही स्टांस चेंज किया उन्होंने, ग्रिप बदल ली और कमाल की टाइमिंग. फुल टॉस गेंद, कमजोर गेंद भी मिली, उसका पूरा फायदा उठाते हुए शानदार छक्का अप्पू कुंगले के बल्ले से. टीम का स्कोर उछलता हुआ 32 रन. और जैसा योगी ने कहा समीर 50 की तरफ देख रहे होंगे, लेकिन मैं समझता हूँ कि 60+. परंतु अजय हा फटका जर पाहिला तर नक्की त्या फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद झोकली होती. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. एक धाव तर नक्कीच तिथे कम्प्लीट झालेली आहे. अप्पूची विकेट्स फार इम्पॉर्टंट असेल आणि पंचांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळाला. 1+1 एकूण 2 धाबा या ठिकाणी भुवनाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र नक्कीच या ओव्हरचा जर विचार केला तर मिलिंदने आतापर्यंत धाबा खर्च केला 14 आणि मात्र नक्कीच कुठेतरी या ठिकाणी मिलिंदला आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी धार मात्र हाणावी लागेल. अशाच प्रकारे जर तुम्ही धाबा जर खर्च करत गेले तर नक्कीच कुठेतरी 50 पेक्षा अधिक धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु समीर जेवढा धाबा इथे मात्र नक्कीच राय संघ जोडेल तेवढ्या धाबांचा पाठ मत धमक नक्कीच आपण पाहिलं तर गुरुली संघाकडे हे. हाँ बिल्कुल, बल्लेबाजी तो उनका मजबूत पक्ष है. गति में परिवर्तन, ये अच्छी गेंद है, अच्छी सोच. इनसाइड एज, हो विकेट कीपर बहुत निराश है फील्डर से. रनआउट का मौका शायद वहां पर उत्पन्न हो सकता था. इनसाइड एज लगा था बल्ले का, 1 रन जरूर मिला है. स्कोर अब 35 रन. और समीर यहाँ से 60+ जाने का अच्छा मौका है. इस ओवर में खासतौर पर काफी ज्यादा रन्स बने हैं. जरूर खरं तर आता जी सुरुवात मिळाली आहे ती सुरुवात यापुढेही सातत्यपूर्ण टिकून ठेवावी लागेल. तेव्हाच 60चा आकडा तुम्ही इथून पार करू शकता. आजच्या दिवसामधील अंतिम लढत आपण सध्या पाहतोय. हे पाहतोय आपण स्वर्गीय बालाराम बजागे आणि स्वर्गीय सोमनाथ बजागे प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय. अशा अनेक प्रेक्षक स्टँड आपल्याला या मैदानावर पाहायला मिळालेत. खरं तर ह्या मैदानाचा काया पलट करून सोडलाय होम 11 किरवली आणि साईशेठ बजागे राकेश दिगाडकर यांनी, असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे इथे मैदान तयार केलं गेलंय. मिलिंद पुन्हा एकदा तयार. महागडी ओव्हर पाहायला मिळाली. वॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला. ऑन द राईज खेळलेत. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा उत्तुंग षटकार. शॉट ऑफ द इव्हिनिंग असं आपण म्हणू शकतो. या पाहू शकाल या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका अगदी परफेक्टली टायमिंग पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जबरदस्त खेळ, जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त शॉट सिलेक्शन आपल्याला अप्पूच्या वतीने पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अप्पू शॉट खेळू शकतो. या एवढी ताकद त्याच्याकडे आहे. जी हाँ, और आज उन्होंने अपना क्लास एक बार फिर से दर्शाया भी है इस मैदान पर. कमाल के शॉट्स उनके बल्ले से देखने को मिल रहे हैं. और ये खर्चीला ओवर आखिरकार समाप्त होता हुआ. सुजल एंटरप्राइजेस का नज़ारा इस समय आपकी स्क्रीन पर. 2 ओवर का खेल समाप्त. स्कोर 41 रन 2 विकेटों के नुकसान पर. एक बहुत ही विशाल स्कोर की तरफ अग्रसर है इस मुकाबले में राया टीम. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सुजल एंटरप्राइजेस स्टँड. अगदी तुम्ही झेंडा पाहू शकाल. अगदी आपल्या थाटामाटाने मात्र फडकत त्या ठिकाणी असताना क्रीडा रसिक सुद्धा मात्र त्या स्टँडमध्ये बसून मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतायत. सर्वांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि भरपूर सगळे ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आमच्या समेत जॉईन झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर नक्कीच प्रेक्षक हे प्रमुख घटक आहेत. आणि नक्कीच मित्रांनो आजच्या दिवसात आपण हा खेळ इथे एन्जॉय करतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आणि उद्या सुद्धा मात्र एकूण 8 संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. पहिला सामना असेल स्वर्गीय बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास विरुद्ध जयदुर्गा टेमगरपाडा. दरम्यान सचिन शिलारचा पहिला चेंडू इथे मात्र डाबा स्टेकवर वूक केला. चेंडूला पाठवला डीप फाईन लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी चौकार. उद्याच्या दिवसातील दुसरा सामना असेल NK स्पोर्ट पोगा विरुद्ध सरवली सागर भुरी यांचा संघ असणार आहे. तिसरा सामना असेल ज्वाली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय सावरीदेव बोरशेती. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल साई स्पोर्ट खारबा विरुद्ध पुरुषोत्तम स्पोर्ट दिवा. थोड़ी दिशाहीन गेंद थी, लेग स्टंप के थोड़ी बाहर रही थी, उसका फायदा उठाया. थोड़ा सा तो बल्ला लगाना था वहां पर बैट्समैन को. दुर्गेश ने वो काम
सही तरह से किया और 4 रन प्राप्त किए। पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची लेंथ, तीच दिशा, तोच रिझल्ट, लेट ग्लान्स, चेंडू मात्र फाईन बाउंड्रीच्या पलीकडे, सलगचा हा दुसरा चौकार. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग करत असताना दुर्गेशनं उचललाय. लेग ग्लान्स पाहायला मिळाला. पाहूया आपण पुन्हा एकदा. सचिन जो थोडासा या इकॉनॉमिकल स्पेल टाकताना या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये पाहायला मिळाला. ओहो, डाव्या स्टिक वर चेंडू येत होता आणि अशा प्रकारच्या लाईनवर सहजासहजी आपण फलंदाजांना स्कोर करताना पाहिलंय. जरूर विनोद भजागे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कॅमेरा लाभलेला आहे. हे फार मोठं योगदान खरं तर सरपंच उपसरपंच चषकासाठी लाभलं. त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. डावखुरे फलंदाज आहेत विनोद भजागे. आपण पाहिलं होम 11 किरवडी संघाची यावेळी मात्र चांगली लेंथ होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव इथे मिळाली आहे. मात्र सुरुवातीचे जे 2 बॉल होते अजय जे आपण पाहिले डाव्या स्टिकवर येत होते आणि डाव्या स्टिकवर आपण अनेकदा पाहिलंय दिशाहीन गोलंदाजी आपण म्हणत असतो. आणि ज्यावेळी आपण फोटोग्राफरच्या मॅचेस पाहतोय त्यावेळी मात्र SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सुद्धा मात्र तो आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असतो. जबरदस्त मोलाचं योगदान मित्र म्हणेन. आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. पाहता पाहता 50 धावा कधी झाल्या के नक्कीच आपल्याला समजलं सुद्धा नाहीये. म्हणजे नक्कीच आपण कॉम्बॉक्स मध्ये आज भारावून गेलेलो आहोत. अगदी पाहिलं तर नक्कीच शांततेचं वातावरण. पुन्हा एकदा सचिन तयार. यावेळी अपूसाठी हा चेंडू हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करताना दिसला. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. ओहो, ओ माय गॉड, डायरेक्ट ऑन द स्टंप हा हिट पाहायला मिळाला. फलंदाजाला परतावं लागेल. दुर्दैवीरित्या बाद होते दुर्गेश. फील्डर को विश्वास भी नहीं हो रहा है कि उनका सटीक निशाना लगा है. लॉन्ग ऑन पर पहले कैच के लिए ट्राई किया था वहां पर प्रदीप ने. प्रदीप बहुत अच्छे फील्डर है, कैचेस बहुत अच्छे लेते हैं, लेकिन इस बार मुश्किल अवसर था. पैर से रोका और उसके बाद सटीक निशाना. नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज थोड़ी दूर रह गए और विकेट का पतन होता हुआ दुर्गेश लौटते हुए पेविलियन की राह पर. तीसरा झटका लगा है SK स्पोर्ट्स राया को. स्कोर हुआ है 51 रन. तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर. प्रोजेक्टेड स्कोर 76 रन और 4 ओवर में यदि 70 के ऊपर टोटल चला जाता है तो फिर उसको चेज करना बहुत ही मुश्किल साबित हो सकता है, भले ही आपके पास कितनी भी अच्छी बल्लेबाजी क्यों ना हो. गुरवलीपाड़ा टीम के बल्लेबाजों ने जरूर प्रभावित किया है आज के दिन के खेल में. नए बैट्समैन आसिफ अप्पू ने उछाल दिया. इस बार तारामंडल में भेज दिया गेंद को. 6 रन. काय जबरदस्त पॉवरफुल बॅटर आपण पाहतोय अप्पू. आणि या सध्याचा सीझनचा विचार जर केला अजय तर नक्की तो इन्फॉर्म आहे. परंतु मागील 2-3 सत्र जर आपण पाहिले तर अशाच प्रकारची बॅटिंग आपल्याला सातत्याने अप्पूच्या वतीने पाहायला मिळत असते. तुम्ही पाहू शकाल अगदी क्रॉस बॅटेड फटका, स्टँड अँड डिलिव्हर मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा हनाकाती प्रहार 6 धावांसाठी बुम बुम षटकार. जबरदस्त फटकेबाजी केली आहे. खरं तर योगींच्या म्हणण्यानुसार अप्पू कुंगले हा सातत्य कन्सिस्टन्सी जर आपण त्याची पाहिली तर मागील 3 वर्षांपासून भन्नाट फॉर्म मध्ये आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. मग इथं आता उलट म्हणावं लागेल फॉर्म इज परमनंट अँड क्लास इज परमनंट. जी हाँ, निरंतरता का दूसरा नाम है अप्पू कुंगले. गजब के है ये खिलाड़ी. टीम का स्कोर देखते ही देखते 57 पर पहुंच चुका है. अभी भी 7 गेंदों का खेल बचा हुआ है. योगेश, आपकी जो सोच थी वो सोच राया टीम की नहीं है. आप 50 की बात कर रहे थे. यहाँ पर देखिए 57 बन चुके हैं. 7 गेंदें शेष है. और बढ़िया गेंद इस बार इनसाइड एज. इस बार ज्यादा जोर से खेलने का प्रयास किया था. उछाल उस तरह का नहीं था जिसकी अपेक्षा थी कहीं ना कहीं बैट्समैन को. कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ. सचिन शेलार जिन्होंने पहले 2 मुकाबलों में बहुत अच्छी गेंदबाजी की थी, इस ओवर में काफी महंगे साबित हुए. 16 रन आए इस ओवर से. 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 57 रन 3 विकेटों के नुकसान पर. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपण पाहतोय. खास करून अप्पूचं मी कौतुक करेन. 6 चेंडू त्याने मात्र आतापर्यंत फेस केले. 23 धावा त्याच्या बॅटमधून पाहतोय. आसिफने आताच मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली. त्याने एकही चेंडू मात्र फेस केला नाहीये. आणि दरम्यान या ठिकाणी हमलेबारीचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय रमेशजी पाटील आणि नक्कीच माजी क्रिकेटपटू आहेत. नक्कीच आपणास विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जो आपण नक्कीच भोलेनाथ क्रीडांगण पाहतोय त्यासाठी सुद्धा मात्र नक्कीच मोलाचं योगदान त्यांच्याकडून लाभत असतं. तुम्ही पाहू शकाल ऑन द स्क्रीन. आणि जेव्हा जेव्हा नक्कीच आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा
रमेशजी पाटील यांना नक्कीच पाहिलेलं आहे आणि क्रिकेटवर त्याचं भरपूर प्रेम आहे आणि त्याच वेळी आपण पाहतो की या परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये नक्की त्या स्पर्धेकाला आयोजकांना मात्र सदिच्छा भेट देण्यासाठी ते मात्र आवर्जून उपस्थित राहत असतात. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. म्हणजे यावरून कळून येतं की क्रिकेटचे किती मोठे चाहते आहेत. अंतिम षटक आता सुरू असेल. यावेळी मात्र मिसटायमिंग स्ट्रोक प्रदीपच्या विरोधात फुल करायचा होता. ओहो, अमित गोलंदाजी करण्यासाठी आले. मात्र या ठिकाणी खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न खरं तर केला. त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होते आणि अखेर एक धाव मिळाली आहे. खरं तर दोन्ही मिळाले असल्या मात्र अप्पू स्वतःकडे स्ट्रायकिंग एंड ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि का नको. 7 चेंडूंमध्ये योगी आज आतापर्यंत जर आपण विचार केला तर अप्पूच्या बॅटमधून 23 धावा आल्यात. विस्फोटक खेळ त्यानं केला. 58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल येतात आणि यावेळी मिस्टेक होणार नाहीये. अप्पूला परतावं लागेल. सचिननं पकडली झेल आणि संपुष्टात येतोय अप्पू कुंगलेचा खेळ. बिग विकेट. डीप मिड विकेट की तरफ महत्वपूर्ण सफलता अपनी टीम को दिलाते हुए प्रदीप. ओवर की शुरुआत बहुत बढ़िया की है प्रदीप ने. 58 पर 4 इस समय एसके स्पोर्ट्स राया. नए बैट्समैन इफ्तिकार क्रीज पर पहुंचते हुए. वैसे राया टीम की जो बल्लेबाजी है योगी, हम कई बार देखते हैं ग्रामीण के टूर्नामेंट्स में उनके टॉप ऑर्डर के बल्लेबाज काफ़ी ज़्यादा रन्स बनाते हैं. उसमें भी खासतौर पर जिक्र किया जा सकता है अप्पू कुंगले और कामरान का. लेकिन दोनों जब जल्दी आउट हो जाते हैं तो ज़रूर टीम के लिए थोड़ी दिक्कतें आती है. लेकिन आज दोनों ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है. ओळखीचं गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप. ओहो, इथे मात्र सरळ बॅटने ब्लॉक करण्याचा प्रयत्न अगदी साईड स्क्रीनच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. AK-47. वॉट अ शॉट. फोर्स केलं होतं समोर. हॅमरच्या अंदाजानं हा स्ट्रोक आपण पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. इफ्तिकारची ताकद इतकी होती की त्या चेंडूला सहजगत्या सीमेच्या बाहेर घेऊन गेल्या. विराट कोहलीची आठवण आली. हारिस रॉफच्या विरोधात जो षटकार आला होता त्याचप्रमाणे हॅमर केलं होतं. खरं तर तो फटका आपण ऑन द राईज पाहिला होता. मात्र अशा प्रकारच्या लेंथ बॉलला षटकार मारणं तोही समोर फार कठीण असतं. जबरदस्त फटका इफ्तिकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावेने आता धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय. 64. कामरान के छोटे भाई है इफ्तिकार. लाजवाब शॉट था ये. लेंथ बॉल सामने की तरफ उसको खेलना उतना आसान नहीं होता है. लेकिन थ्रू द लाइन स्ट्रोक जब आप खेल सकते हो इससे पता चलता है कि ये विकेट बल्लेबाजी के लिए काफ़ी अच्छा है. गेंद अच्छी तेज गति से आती है बल्ले पर और इस बार स्वीप कर दिया है. एक और हवाई फायर, एक और छक्का. क्वालिटी आहे जी पाहायला म्हणजे बॅटिंग मध्ये जबरदस्त पॉवरफुल फटके आपण पाहतो. या जबरदस्त या ठिकाणी या पहिल्या षटका पहिल्या पूर्णपणे ताकदीचा वापर केला. परंतु या फटक्याचा विचार जर केला तर नक्कीच वेग इथे मात्र ओळखला आणि त्या वेगावर मात्र या ठिकाणी फलंदाज स्वार झाला पाहू शकेल. पॅडल स्वीप आणि चेंडू पाठवला अगदी लॉंग लेगच्या दिशेने. सलगता हा दुसरा षटकार. धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहायला मध्ये 70. इथे मात्र मिस्टायमिंग फटका आपण पाहतो. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला अगदी शॉर्ट पॅनच्या दिशेने. मात्र या ठिकाणी स्वतः इष्टिरक्षक चेंडूला फील्ड करतो. या फेक करेल तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. डायमंड डक वर आउट झाला. खरं तर एकही चेंडूचा खरं तर सामना केला नव्हता. आसिफ धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 71. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय बाबू. फार मोठी टोटल सध्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. 50 जवळ असे प्रेडिक्शन जरूर झालं होतं कॉमेंट्री बॉक्स मधून. मात्र इथे पुन्हा एकदा सिद्ध झालं क्रिकेट का खेल जिसके सामने प्रेडिक्शन है फेल. गेंद हवा में, फील्डर उसके नीचे और एक बल्लेबाज आउट. क्या बात है. आने वाले दिनों में ज़्यादा हिंदी कमेंट्री शायद सुनने को मिलेगी. समीर ठाकरे द्वारा विकेट का पतन हुआ है यहाँ पर और पारी भी समाप्त होती हुई. लेकिन बहुत ही गजब की पारी रही है.
एसके स्पोर्ट्स राया टीम की। शॉट हम पुल किया था अंतिम गेंद को, लेकिन थोड़ा सा टॉपेज हुआ और डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर ने कोई गलती नहीं की। अच्छा कैच। तो कुल रन संख्या 71, 71 रन बनाए गए हैं। 72 रनों की चुनौती सुपर 7 के लिए क्वालिफाई करने के लिए इस मुकाबले में आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवलीपाड़ा के सामने। ये मंच का नजर आपके स्क्रीन पर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य काशीनाथ बजागे, उनके साथ विद्यमान उप सरपंच किरवली के राकेश दिगाटकर और साथ में अमनेपाड़ा के ज्येष्ठ समाज सेवक हमारे बीच में मौजूद है रमेश पाटिल साहब, पूर्व क्रिकेटर भी है। साथ में साई शेठ बजागे जो कि इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक है, रमेश बजागे वहां पर नजर आते हुए खेल का लुत्फ उठाते हुए। आज के दिन का ये अंतिम मुकाबला है, जीतने वाली टीम अंतिम 7 में पहुंचने वाली है और इस मैच को यदि गुरवलीपाड़ा टीम को जीतना है तो धुआंधार बल्लेबाजी उनके हर बल्लेबाज को करनी पड़ेगी। 18 रन प्रति ओवर के हिसाब से 72 रन बनाने हैं 4 ओवर्स में। और कल का दिन देखना मत भूलिएगा, कल का इस टूर्नामेंट का तीसरा दिन में आप मैचेस देखने वाले हैं। पहला मुकाबला होगा स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास और उनके सामने रहेंगे जय दुर्गा टेमगरपाड़ा। दूसरा मुकाबला होगा इनके स्पोर्ट भोगाव और उसके सामने टीम होगी सरौली। तीसरा मुकाबला होने वाला है जॉली स्पोर्ट कामतगर और सामने टीम होगी जय सावरीदेव बोरशेती। और पहले राउंड का आखिरी मुकाबला होगा साई स्पोर्ट खारबाव और उनके सामने होंगी पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दीवा। इसका मतलब है कि सभी हेवीवेट पहलवान कल यहाँ पर एक्शन में नजर आने वाले हैं। जबरदस्त घमासान रहेगा। येथे डावाला आता सुरुवात केली जाणार आहे। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत ओम 11 किरवली संघाकडून। सरपंच व उपसरपंच चषक 2023 मध्ये सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होत आहे। गुरवलीपाडा संघाकडून मोठं टार्गेट आहे, धावांचा खऱ्या अर्थानं डोंगर त्यांना सर करायचा आहे सामना जिंकण्याकरिता। 4 षटकांमध्ये तब्बल 72 धावा जोडायच्या आहेत। मिलिंद आणि त्यांच्यासोबत कल्पेशला आपण बघतोय, दोन्ही आघाडीचे फलंदाज अतिशय धडाकेबाज फलंदाज आहेत। सध्या स्क्रीनवर स्वर्गीय बाळाराम बजागे व स्वर्गीय सोमनाथ बजागे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा हा स्टँड तुम्ही पाहत आहात। अरुण बजागे आणि ज्ञानेश्वर बजागे यांच्या माध्यमातून हा स्टँड पुरस्कृत करण्यात आलेला आहे। त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी देखील ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करीत आहोत। आणखी एक सुंदर स्टँड तुम्ही बघत आहात, जे सावरदेव स्टँड। पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अप्पू कुंगले। सौभाग्यवती नंदाबाई सुखदेव पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवली यांच्या नावाने हा स्टँड आपण बघतोय। तर खूप मोठं लक्ष मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे या आई एकवीरा गुरवलीपाडा संघाला 24 चेंडूमध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळू शकेल। कल्पेश आणि मिलिंद आणि पहिला चाबूक शॉट जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय। 4 धावांसाठी चौकार। सुंदर सुरुवात आणि याच प्रकारची सुरुवात अपेक्षित देखील होती फलंदाजाकडून। मिलिंदच्या बॅटमधून हा आक्रमक फटका, शॉर्ट अँड वाईड बॉल होता, जास्त गती देखील नव्हती, वेट केला आणि अक्षरशः हॅमर्ड केलाय चेंडू इनफिल्डच्या वरून सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार मिलिंदच्या बॅटमधून। आतापर्यंत 94 चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। हो, त्यानंतर लॉंग ऑनला बीट करण्याचा प्रयत्न करतो, मिस टायमिंग आहे, डीप मध्ये कमरान सज्ज, त्याने टिपला झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी मिलिंदचा खेळ। पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी आई एकवीरा गुरवलीपाडा संघाला बिग विकेट। पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, पाहूया आपण रिप्ले मध्ये। अप्पू आज कुठेच कमी नाहीये, मग बॅटिंग बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण ही त्याच्याकडनं कमालीचं पाहायला मिळालंय। पाहू शकता आपण रिप्ले मध्ये, गुड कॅमेरा वर्क, खूप चांगलं कॅच केलं होतं चेंडूला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय कामराननेही खूप चांगलं कॅच केलं चेंडूला। मिलिंद हे संपुष्टात आला 4 या धावसंख्येवरती। पहिल्या बॉलवर चौकार आला होता, या बॉलवर देखील मोठा फटका खेळणं गरजेचं आहे मला असं वाटतंय, कारण 18 धावा प्रति षटक त्यांना बनवायचे आहेत। परंतु पॉवर प्ले चालू आहे, समीर आणि योगेश आपण बघतोय दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यापैकी एकाच्या हातात तुम्ही झेल देऊन तंबूत परतता म्हणजे कुठेतरी तुमचं प्लेसमेंट चुकलंय। डीप मध्ये जे खेळाडू असतात त्यांच्यापासून चेंडू दूर खेळणं फार गरजेचं आहे चौकार किंवा षटकार प्राप्त करण्यासाठी। परंतु नक्कीच कुठेतरी चुकीची दिशा निवडली या मिलिंदने, कारण
ज्यावेळी तुम्ही पॉवर प्लेचा खेळ खेळत असता त्यावेळी फक्त दोनच फिल्डर डीपमध्ये असतात आणि त्यापैकी जर आपण एखादा फिल्डरला जर शोधत असाल तर नक्कीच चुकीचं शॉर्ट सिलेक्शन मित्र म्हणेन. नवीन फलंदाज येतो या खेळपट्टीवर अमर. हो या ठिकाणी चांगला चेंडूची पैकी अगदी क्रॉस बॅटेड मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन इथे मात्र फटका ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु आला डॉट चेंडू. चांगली वापसी इथे मात्र आपल्याला फुलाचा अप्पूच्या वतीने पाहते कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि त्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. लुझनरनं सुरुवात केली होती परंतु त्यानंतर चांगल्या रिदम मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. जोरदार अपील परंतु अपील फेटाळतायत पंच उमेश केणे. लेग बाईटचा इशारा. असं वाटतं की फलंदाज थोडासा ऑप्टिकच्या बाहेर होता त्यामुळेच पंचांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. एक धाव आली. धावसंख्या 1-5. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धावा 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. कल्पेशमध्ये ती क्षमता जरूर आहे. एक अतिशय स्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे परंतु जास्तीत जास्त आता षटकारांमध्ये डील करावं लागेल. लॉफ्ट करायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीपमध्ये. तिकडे फिल्डर उपस्थित ऑन साईडला. फक्त एक धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांनी योगेश आणि समीर काही होणार नाहीये गोरवली टीमसाठी. नक्कीच इथे मात्र हवाई मार्गाने मात्र फटके खेळावं लागतील. षटकार चौकारांचा पाऊस तुम्हाला नक्कीच पाडावा लागेल आणि जर सिंगल डबल जर धावा येत राहील तर मात्र या ठिकाणी रायसंघाला मात्र त्याचं नुकसान काहीच होणार नाहीये. त्यासाठी मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज आता मात्र या ठिकाणी मोठ्या बाकलिपचा वापर करावा लागेल. फक्त 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे तो म्हणजे गुरवलीपाडा संघानं. फलंदाजी करतोय अमर ज्याने 3 चेंडू फेस केले. 4 धावा त्याच्या बाट होता आतापर्यंत पाहिले आपण आणि आता मात्र त्याच्यामध्ये काहीतरी वाढ होणार आहे. जबरदस्त फटका. चेंडू डेप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर निघून जातो. टाटा बाय बाय करत अमरच्या बॅटमधून हा पहिला बॉम्ब ब्लास्ट षटकार. विस्फोटक फटका आपल्याला पाहायला मिळाला. अशाच फटक्यांची तर आपण चर्चा करत होतो. सिंगल डबल्स ना आता तुम्ही तुमचं जे इंटेन्शन आहे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत पोहोचणार नाहीये आणि जेव्हा जेव्हा कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त अंतर कापायचं असतं तेव्हा हवाई मार्गाचा वापर करणं गरजेचं आहे आणि तो आता सध्या सुरू केलाय. अमरच्या बॅटमधून पहिला बिग हिट. कॉम्बॉक्समध्ये चर्चा सुरू आहे. के सर सांगतायत की 10 षटकार मारायचे आहेत 18 चेंडूंमध्ये. होऊ शकतं. क्रिकेटच्या खेळामध्ये असे कारनामे आपण पाहिलेत. फार कमी वेळा पाहिलेत. मग त्यामध्ये हा सामना देखील ऍड करू शकतो आपण. लेकिन मेरे हिसाब से 6-7 बड़े हिट्स आएंगे तो फिर बात बन सकती है. कुछ रन दौड़ कर भी तो लिए जा सकते हैं. हर गेंद पर तो छक्का लगाना यहाँ पर मुश्किल है और 18 गेंदें जिसमें वो 10 छक्कों की बात चल रही थी उनका तो कैलकुलेशन बहुत ही सिंपल है. सिंगल मिलेगा यहाँ पर. फोर्स करना चाहते थे ऑफ साइड में गैप ढूंढना चाहते थे लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए इस बार. हालांकि कहना बहुत आसान होता है. कोई भी चीज़ हम कह दे कमेंट्री बॉक्स में तो बहुत आसान है हमारे लिए लेकिन मैदान में जो स्थितियां होती है वो खिलाड़ी ही जानते हैं कि कितनी कठिन परिस्थितियां हैं. नाही अजय त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण त्यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते म्हणजे त्यांचं असं म्हणणं की 18 चेंडूमध्ये 10 षटकार का लागू शकत नाहीये. एक त्याचं स्वतःचं वैयक्तिक मत त्याने मांडलं आणि आता म्हणता धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतायत. ओहो इथे मात्र खराब चेंडू फुलटॉस आहे. चेंडूला पाठवलं पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू निघून जाईल डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे बीमरसाठी. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय. बेस्ट ऑफ हाईट आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आमच्या अंपायर कृष्णा केने सर आपल्यासोबत आहेत आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतो नो बॉल. इट्स अ नो बॉल. 9 चेंडू आलेला आहे. तिसऱ्या पंचांचाही जरी रिव्ह्यू घेण्याचं कारण होतं योगी की बॅटर फ्रंटफुटला होता. मात्र फ्रंटफुटला जरी असला तरी तुम्ही बॅटरच्या रीचच्या बाहेर हाईटचा चेंडू टाकू शकत नाही आहात. तो तुम्हाला नोच बॉल घोषित केला जाईल आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे. 7 धावा इथे मिळाल्या आणि धावसंख्या 7 धावेच्या साहाय्यानं पुढे सरकत असताना 26 वर 46ची गरज. मॅचमध्ये कमबॅक. 15 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिटचा बॉल. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा सरळ प्लेटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला खेळायचं होतं. बॉल जातोय डीप मध्ये आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅटची इनर एज घेऊन चेंडू खरं तर गेला होता. प्रॉपर मिडलिंग झालं नव्हतं. एकच धाव इथे मिळाली आहे. ते आता इथे कुठेतरी मी म्हणेल कमबॅक करण्याची संधी निर्माण झाली आहे. हाँ बिल्कुल. ये ओवर जिस तरह का चाहिए था गुरवली टीम को उसी तरह का ओवर घटता हुआ. 2 छक्के भी लग चुके हैं. एक नो बॉल भी है. कुछ सिंगल्स भी आए हैं. महंगे साबित होते हुए मुंतजिम. कल एक मैच में हमने देखा था मानेरी टीम को 2 ओवर में 49 चाहिए थे. उसके बावजूद भी रोमांचकारी मैच देखने को मिला था. बैट का स्विंग देखने लायक है. झन्नाटेदार सिक्सर. आणि म्हणूनच मी म्हणतो की हा छोटा पॉकेट आहे परंतु नक्कीच या धमाका मात्र नक्कीच मोठमोठे करत असतो.
जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल आपण ऑन द स्क्रीन. अगदी क्रॉस बटेड फटका होता परंतु परफेक्टली टायमिंग पाहायला मिळालं आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी सव नंदाबाई पाटील स्टँडकडे मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या अँगलने तुम्ही पाहू शकाल काय पोज आहे. अगदी अशा प्रकारचे फटके तुम्ही नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पाहत असता आणि तोच फटका इथे मात्र आपल्याला अमरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि षटकर धावसंख्या की आता मात्र पुढे वाटचाल करते. एक गडी बाद 33 धावा. जबरदस्त जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू आला होता. खरं तर किरवली गावचे ते भाचे आहेत म्हणजे या मैदानाशी त्यांचं नातं असावं. कधी सुट्टीमध्ये वगैरे मामाकडे येत असावेत. ओ यावेळी इनसाइड आउट क्लासिकल स्ट्रोक कॉपी बुक स्टाईल न ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. इट्स अ ह्यूज सिक्सर. व्हॉट अ मॅच. जबरदस्त जबरदस्त सिक्सर क्रमांक 128 या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा दुसरा दिवसाचा खेळ आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. पाहू शकाल पहिला षटकार पाहिला आपण पाहिला तर अगदी मिडविकेटच्या दिशेने आणि हा फटका जर पाहिला अगदी क्रिकेटचं सौंदर्य सर्वच काही मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आणि आता मात्र खेळाडू कक्षामध्ये थोडीशी आपल्याला ऊर्जा नवीन निर्माण होताना पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावर आणि विजयासाठी आता मात्र अजूनही 33 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. यकायक मैच में गर्मी पलटती हुई ऐसे लग रहा था कि मैच ठंडा हो रहा है पहले ओवर के बाद, क्योंकि पूरी तरह से बैकफुट पर चली गई थी पहले ओवर के बाद गुरवलीपाड़ा टीम, लेकिन कमाल का पलटवार किया है यहाँ पर बल्लेबाज कल्पेश और अमर ने. क्लासिक छक्के देखने को मिले. दोनों ने कवर एक्स्ट्रा कवर की तरफ छक्के जड़े हैं. ऑन साइड में अमर ने बहुत बढ़िया प्रहार किए हैं. लाजवाब बैटिंग और अब ये मैच किसी भी दिशा में जा सकता है. 12 गेंदों में 33 रनों की आवश्यकता है. कमाल का मुकाबला, कमाल का क्रिकेट आप देख रहे हैं इस समय सरपंच उप सरपंच कप 2023 खिरवली. तर नक्कीच 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. तर आपण या ठिकाणी एक मेगा सन्मान पाहुण्यांचा करणार आहोत. या स्पर्धेतील आपण पाहिलं तर नक्कीच एक प्रमुख अतिथी आणि नेहमीच या परिसरामध्ये त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मोलाची उपस्थिती आम्हाला लाभत असते. आमने पटागावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय रमेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी साईशेठ बजागे आणि राकेशजी दिगाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. उद्धार मायची शाल पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून मोमेंट देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. साहेब तुमचं असंच प्रेम प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल ह्याच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. एक स्वतः माझी क्रिकेटपटू आहेत आणि नक्कीच क्रिकेटवरचं त्यांचं खूप मोठं प्रेम आहे. आणि जाऊया आपण आता मात्र मैदानाकडे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजय 33 धाब्यांची गरज. देखिए पिछले ओवर में 29 रन बने हैं, एक ओवर में 29 बन सकते हैं तो फिर 2 ओवर्स में 33 क्यों नहीं बन सकते हैं. ये 2 बल्लेबाज खड़े रहेंगे क्रीज पर तो जरूर ये पॉसिबल है, लेकिन उनको आउट करने का प्रयास जरूर हो सकता है. नया ओवर लेकर माइज तैयार होते हुए वीआईपी एंड से. सामने है कल्पेश जो कर रहे अच्छा खेल पेश. ओहो स्लॉक करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए. पहली गेंद खाली चली गई है तीसरे ओवर की. डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए माइज के लिए दिन अच्छा रहा है. पिछले मैच में भी गेंदबाजी बल्लेबाजी बढ़िया रही थी उनकी. गलत लाइन पर बल्ला चला बैठे थे, बहुत दूर से खेलने का प्रयास वहां पर कल्पेश का. और एक और बेहतरीन गेंद. प्रश्न पूछा जा रहा है एलबीडब्ल्यू के लिए, लेकिन निश्चित रूप से ऑफ स्टंप के बाहर थे बैट्समैन. उत्साह ज्यादा था, अपील में आत्मविश्वास नहीं था. लेग बाइस के जरिए सिंगल. अब 10 गेंदे शेष है, 32 रनों की दरकार मैच को जीतने के लिए गुरवली टीम को. खरं तर चांगली सुरुवात आता इथून माहीसच्या माध्यमातून म्हणावी लागेल. या अगोदरच्या षटकामध्ये मुमतू जो एक प्रमुख गोलंदाज म्हणून सातत्याने खेळ करत आला राय संघासाठी, त्याच्या अगेन्स्ट फार चांगली टोटल बनवताना दिसला अमर. मात्र आता यावेळी पुन्हा एकदा अमरकडे स्ट्रायकिंग एंड. हो यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुट लावून खरं तर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॉलच्या लाईन मध्ये आले नव्हते. पाहूया आपण रिप्ले मध्ये. 8 चेंडूमध्ये 23 धावा आतापर्यंत बनवल्यात. ओहो जास्त लांबून खेळण्याचा प्रयत्न केला आणि पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये देखील आला. ऑफ कटर रॉफ तेजा यांना आपण पाहू शकता आणि त्यांचाच मुलगा इथे गोलंदाजी करतो. यावेळी अख्खू टप्प्याचा बॉल पूल केलाय. अप्पू कुंगले चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये, फलंदाज होईल बाद. मोठा धक्का या ठिकाणी लागतो आणि रॉफ तेजा देखील आता खुश होताना पाहिलं आपण स्क्रीनवर. जबरदस्त गोलंदाजी मित्र म्हणे दबावाच्या स्थितीमध्ये नक्कीच माईकच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला मात्र आणि काय जबरदस्त चेंडूची त्यांनी फेकी केली आहे.
आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकच धाव त्याने लेग बायच्या स्वरूपात खर्च केली आहे आणि मात्र ही विकेट्स पाहू शकाल. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटची मारायच्या मात्र या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर सहजपणे अगदी स्टायलिश झेल अप्पूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी आता समीकरण तुम्ही पाहू शकाल 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 32 धाब्यांची गरज. पिछले ओवर में कमाल की बल्लेबाजी देखने को मिली, लेकिन इस ओवर में कमाल की गेंदबाजी माइस द्वारा। हालांकि ये गेंद जो थी वो छोटी गेंद थी और पुल करने के लिए आदर्श गेंद भी थी, लेकिन बल्लेबाज थोड़ा दूर से ही खेल रहे थे, जिस वजह से कंट्रोल में नहीं थे उस स्ट्रोक के। बल्ले की थोड़ी ऊपर लगी थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल जरूर था गेंद में, जिसमें फंस गए बैट्समैन अमर, नए बैट्समैन स्वप्निल। एक और बेहतरीन गेंद, हालांकि अच्छा शॉट खेला है काउ कॉर्नर की तरफ, बढ़िया फील्डिंग कामरान की, बहुत ही चुस्त और चौकन्ने कामरान, काबिल तारीफ क्षेत्र रक्षण। सिर्फ 1 रन मिला है और सिंगल डबल से तो बिल्कुल भी बात बनने वाली नहीं है गुरवलीपाड़ा टीम की। अब 7 गेंदों का खेल बाकी है, जीतने के लिए 31 रन चाहिए। अतिशय महत्वाचा हा चेंडू असेल, कारण इथे जर एखादा मोठा फटका आला तर विजयाच्या आशा जिवंत होतील टीम गुरवलीपाडासाठी। मात्र माहीतचं कौतुक करावं तितकं कमी आहे। संघ अडचणीमध्ये असताना चांगली गोलंदाजी केली आहे, परफेक्टली ब्लॉक होल्डमध्ये हा चेंडू आला, अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये। पंचांचा लेग बायचा इशारा येतोय। एका धावेने स्कोर आता 41 वरती जाऊन पोहोचलाय। फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये आल्या आणि जरूर मी विचार जर आपण केला तर 2 धावा या लेग बायच्या स्वरूपामध्ये आल्यात, म्हणजे किती कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळाली आहे, जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी स्पेल पाहिला आपण माईसच्या वतीने, जी अपेक्षा मुळीच नव्हती या गुरवलीपाडा संघाला। जर या ओव्हरमध्ये किमान 10-15 तरी धाबा जरी आल्या असतात तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळू शकला असता। परंतु आता मात्र जी स्थिती पाहतोय आपण, डूवर डाय स्थिती आहे। 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये तुम्हाला 30 धाबांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे, म्हणजे किमान तुम्हाला 5 षटकार या 6 चेंडू मात्र नक्कीच जोडावं लागतील। तुम्ही आमचा कॉमेंटरी बॉक्स पाहू शकता, या ठिकाणी स्टुडिओ योगेश पाटील माझ्या समेत तुम्ही पाहू शकाल, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल अजय गरत आहेत आणि आमचे तिसरे पंच कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत पंच कृष्णा केणे सर। सर्वांचं आम्ही नक्कीच मनापासून हार्दिक स्वागत करतोय। धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आता येणारे 6 चेंडू आणि 30 धावेंची गरज आहे, म्हणजे 6 चेंडूंमध्ये आता 5 षटकार मारावे लागतील। अजयजी, कधी तुमच्या अशा कारकिर्दीमध्ये तुम्ही असा एखादा चित्र बघितलंय की 7 चेंडूंमध्ये 30 धावा कधी बनल्यात? हाँ बिल्कुल, मैंने ये इस तरह के मैचेस कवर भी किए हैं। मापोली ट्रॉफी में एक बार ऐसा हुआ था, साउंदे के बैट्समैन थे मयूर, उन्होंने 30 रन आखिरी ओवर में चेस किए थे। म्हणजे याचा अर्थ की अनेक असे किस्से घडलेले आहेत भिवंडी क्रिकेटमध्ये। 36 चेस होताना आपण पाहिल्यात, तर तेव्हा फार कमी अशा स्पर्धा होत्या की जिथे लाईव्ह टेलिकास्ट असायचं, मात्र आज ते खेळाडू फार मोठे असते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। पहिलाच चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला, कारण डाव्या हाताचा बॉलर येत होता, थोडंसं बाहेर चेंडू काढत होता, विथ द टर्न खेळण्याचा हे पाहू शकता प्रयत्न झाला होता फलंदाज कल्पेशचा। थोडासा निराश केलं महत्वाच्या सामन्यामध्ये कल्पेशनं, असं म्हणावं लागेल। हो नक्कीच, कारण आपण जर पाहिलं समीर तर 8 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलेला आहे आणि 8 चेंडूमध्ये फक्त 90 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या। पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल या ठिकाणी अगदी चेंडू जाऊन स्टँडवर आदळलाय आणि मात्र फलंदाजाचा मात्र या ठिकाणी ताम कमाम। तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी एकविरा गुरवलीपाडा संघाला तुम्ही पाहू शकाल पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला, नक्कीच तिथे पण त्याला यश लाभलं नाही। पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू जाऊन स्टँडवर धडकतोय। खराब चेंडू होता, कदाचित बॅटवर प्रॉपर चेंडू घेतला असता तर नो ही मिळू शकला असता। ज्याप्रमाणे चेंडूची आपण उंची पाहिली होती, लगातारचे 2 आता डॉट आणि जवळ आता मी म्हणेल विजयाचे दरवाजे उघडलेत या संघाच्या गोलंदाजांनी। आदिप ज्यानं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता, कमालीची गोलंदाजी त्यानं केली होती। और आदिप एक बहुत अच्छा रिप्लेसमेंट साबित हुए हैं, मैं समझता हूँ राया टीम के लिए, क्योंकि पहले मैच में हमने आकिब को देखा था गेंदबाजी करते हुए, उनकी काफ़ी अच्छी खबर ली थी भूषण ने, निम्बवली बी के खिलाड़ी जो बल्लेबाज थे। लेकिन पिछले मैच से हम आदिप को देख रहे हैं, और पिछले मैच में आदिप ने क्या कमाल की गेंदबाजी की थी, 1 रन देकर 3 सफलताएं अर्जित की थी। तो उनका टीम में आना और उनको गेंदबाजी पर लाना
एक अच्छा फैसला साबित हुआ है एसके स्पोर्ट्स राया के लिए। औपचारिकताएं शेष इस मैच में। खोदकर निकाला है, हेलीकॉप्टर उड़ाया, लाजवाब शॉट, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाली सचिनच्या बॅटमधून मात्र हा पहिला षटकार पाहायला मिळाला आणि नक्कीच कुठेतरी मात्र या षटकाराची मात्र मित्र म्हणेन की थोडीशी उशिराने एंट्री पाहायला मिळाली। हे फटके तुम्हाला नक्कीच अगोदर जर खेळले असेल तर मात्र सामन्याचं चित्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु या ठिकाणी हेलिकॉप्टर परफेक्टली सेफ लँड होताना पाहिलं आपण लॉंग ऑनच्या दिशेने। हो या ठिकाणी चांगला कमबॅक चेंडूवर फिंगर रोल केला, स्लोअर चेंडू गतीचा चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल सिंगल धाव कंप्लीट केली आणि आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 2 पावलं दूर आहे एसके स्पोर्ट राया संघ। 2 लिगल चेंडू इथून टाकावे लागतील विजय मिळवण्यासाठी। हो यावेळी मात्र पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघत होता, थोडा खाली राहिला। तर नक्कीच आजच्या दिवसाचा खेळ लगभग नक्कीच संपन्न होणारच आहे, परंतु उद्याच्या दिवसाचा जो शेड्यूल आहे त्या दोन्ही संघांना मी नक्कीच विनंती करेन की आपण टेक 9 वाजता येथे रिपोर्टिंग करायचे आहे। स्वर्गीय बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास आणि जयदुर्गा टेमगरपाडा। मिस्टामिंग फटका, मिस्टामिंग आहे, क्षेत्रशे चेंडूच्या खाली टिपला झेल आणि टॉप 7 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय एसके स्पोर्ट राया संघ। अभिनंदन टीम राया अँड हार्ड लक आई एकवीरा गुरवली। कॉंग्रॅच्युलेशन एसके स्पोर्ट राया गोइंग टू टॉप 7। काय जबरदस्त आपण टेलिकास्ट पाहतो आपण अप्रतिम एसके एंटरटेनमेंटच्या वतीने मात्र या स्पर्धेचं आपण चित्रीकरण पाहत आहोत आणि देत आहोत आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच। पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सामन्यावरचे पुरस्कार देणार आहोत। अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। बॅटिंग करत असताना 23 धावा बॅटच्या साह्याने पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त केला आणि त्याचं नाव आहे अप्पू कुंगले, इज द मॅन ऑफ द मॅच। तर अप्पूला आपण सामन्यावरचा पुरस्कार देणार आहोत।